आता ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपुरात लता मंगेशकर विद्यापीठ तर अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ अशी दोन खाजगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर इथं VSPM अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेने खाजगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम उपलब्ध होणार असून संस्थेकडे 1138 खाटांचे सुसज्ज रुग्णालय आहे. महाराष्ट्र शासनाच्या MHRMS, IAS आणि मेंटॉर-मेंटी पोर्टल या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालींचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं आयोजित कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिज्ञासा या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहाय्यकास देशातील पहिले स्वयंचलित मॉड्यूलही कार्यान्वित करण्यात आले. पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त आणि सुरक्षित फुटपाथ उपलब्ध करून देण्याच्या निर्देशांच्या अंमलबजावणीबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी उत्तरे द्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. फुटपाथ हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. भारतीय रेल्वेने संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी सातत्यानं उपलब्ध व्हावं यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि गाळण यंत्रांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सक्षम शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि चांगले नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. पारडसिंगा इथं लक्ष्मणराव मांडकर स्मृती संस्थेतर्फे आयोजित 4 दिवसीय एकलव्य एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. वीज बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट ग्राहकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी उमरेड, कुही आणि पाचगाव परिसराला भेट देत थकबाकीदार ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याचे आवाहन केले. 31 ऑगस्टपूर्वी थकीत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.